आणि दादांच्या अपघातावर या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी बातमी येत आहे। अखेर जे सत्य महाराष्ट्रापासून लपवलं ते आत्ता आणि लगेच उघड झालं। दादांचा घातपात घडवणारे अखेर आत्ताच पकडले। तपास यंत्रणेला सगळ्यात मोठं यश मिळालं असून या संपूर्ण प्रकरणांमध्ये कोण मोठे मंत्री, कोण मोठे नेते, कोण दादांच्या जवळचे नेते सहभागी होते त्यांची नावेच आता महाराष्ट्रातील जनतेसमोर आली आहे। यावेळी पवार साहेबांची सगळ्यात मोठी खेळी यशस्वी ठरली आहेत। शरद पवार म्हणजे किंग मेकर, स्वतः किंग राहिलेले पवार साहेब राजकारणातील पटात चांगल्या नेत्यांना चितपट करणारे। होय, दादांच्या अपघातावर पहिल्याच दिवशीची प्रतिक्रिया पवार साहेबांनी दिली की हा अपघात आहेत, घातपात नाही, आणि त्यानंतर जनतेतील वातावरण शांत केलं आणि मग सुरू झालं तिथून पुढे खरा डोक्याचा खेळ। ज्या पण कोणी 5 जणांनी दादांचा अपघात घडवला, दादांचा घातपात केला, त्या सगळ्यांचा कार्यक्रम पवार साहेबांनी बरोबर लावलेला आहे। महाराष्ट्रातील जनतेला सध्या काही दिसत नसलं तरी याचा अर्थ असा नाही की पडद्यामागे काहीच चालू नाहीत। सगळ्यात मोठी हालचाल होत असून सगळ्यात मोठा प्लॅन पवार साहेबांनी तयार केलेला आहे। या 5 मोठे बडे नेते यांची आत्ताच पवार साहेबांनी पोल खोलली असून महाराष्ट्राच्या जनतेसमोर अखेर पवार साहेबांनी सत्य मांडलेलं आहे। दादांचे खरे गुन्हेगार कोण, खऱ्या आरोपी कोण या सगळ्यांचीच नावे उघडपणे आज जाहीर झाली आहेत। या क्षणाला ही नावे ऐकल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला मोठा आश्चर्याचा धक्का बसला। यांची आपण पुराव्यासकट नावाची यादी तुमच्यासमोर सांगणार आहे। कोणी कशाप्रकारे कसा प्लॅन केला, कोणी काय केलं हे तुम्हाला डायरेक्ट आपण धक्कादायक पुरावे दाखवणार। तुम्हाला फक्त एक काम करायचंय, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचाय। कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की ही एक नुसती बातमी आणि व्हिडिओ नसून नेमकं दादांचा कसा घातपात झाला त्याचा सगळ्यात मोठं सत्य म्हणजे हा व्हिडिओ आहे। त्यामुळे पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत हा व्हिडिओ बघा। राजकारणातील चाणक्याची ओळख असणारे पवार साहेब सध्या काही बोलत नाही, त्यामुळे काही लोकांना असं वाटलं की पवार साहेब आता संपले, पवार साहेबांचा थकले, पवार साहेबांना काहीच करू शकत नाही। परंतु पवार साहेबांच्या शांतते पाठीमागे सगळ्यात मोठे वादळ तयार झालं असून हे वादळ जेव्हा धडकणार तेव्हा मोठ्या नेत्यांची, मोठ्या मंत्र्यांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही। पवार साहेबांचा एक महत्त्वाचा डाव असा आहे की पवार साहेब सध्या पडद्यामागून हालचाल करीत आहे। ज्याप्रमाणे रोहित दादा पवार संपूर्ण भारतात फिरत आहे, वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांची भेट घेत आहे, त्यांना विनंती करीत आहे की दादांचा प्रश्न संसदेत मांडावा, दादांना न्याय द्यावा। तुम्हाला काय वाटतं, रोहित पवार फक्त त्यांच्या मनाने फिरत आहे का, त्यांच्या मनाने करत आहेत का? नाही, या पाठीमागे पवार साहेबांचं त्यांना 100% मार्गदर्शन असणार। ज्याप्रमाणे सुप्रियाताई सुळे हे सुद्धा राहुल गांधींची भेट घेणार आहेत, संसदेमध्ये वेगवेगळे प्रश्न मांडणार आहेत। दादांच्या अपघातामध्ये कोण दोषी आहेत, कोण जबाबदार आहेत त्या सगळ्यांनाच धडा शिकवायचा आहे। त्यामुळे एका बाजूला जी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे नेते दादांना न्याय मिळावा यासाठी धडपड करीत आहे, वेगवेगळे पुरावे सादर करीत आहे, याच्या पाठीमागे पवार साहेबांची काय गेम आहे ती सगळी गेमच आता समोर आली आहे। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे। मी पुढे तुम्हाला सगळं काही ओपन खुल्लं सांगणार की कसा डाव टाकण्यात आलेला आहे। दादांच्या अपघाताची पारदर्शकपणे चौकशी व्हावी, दादांना योग्य तो न्याय मिळावा, यामध्ये जे पण कोणी मंत्री किंवा जे पण कोणी नेते सहभागी असेल अंतर्गत ते या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करीत असतील त्या सगळ्यांना पकडून जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि शिक्षा झालीच पाहिजे। या दृष्टिकोनातून या आशेवर संपूर्ण महाराष्ट्र आज दादांच्या अपघाताकडे बघत आहे। दादांचा अपघात नव्हता तर तो ठरवून केलेला घातपातच होता असं रोहित पवारांना पटवून द्यायचं आहे। त्यासाठी ते वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेत आहे, वेगवेगळे मुद्दे महाराष्ट्रासमोर मांडत आहे। पण तुम्ही एक बाब नोटीस केली का? जर रोहित पवार दादांच्या अपघातावर काही प्रश्न उपस्थित करीत आहे किंवा जे पण काही पुरावे देत आहे त्याच्यावरती लगेच काही लोक टीका करीत आहे, रोहित पवारांना विरोध करीत आहे, कारण की या लोकांना भीती आहेत की आपलं काही काळ बाहेर येतं की काय, रोहित पवार आपला सगळा घोटाळा बाहेर काढता की काय। त्यामुळे प्रत्यक्षपणे जरी नसलं तरी अप्रत्यक्षपणे मोठी नेते रोहित पवारांना विरोध करीत आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास CID करीत आहे। या CIDने नुकताच दादांची दुर्घटना झाली त्या विमान कंपनीच्या मालकांना VK सिंग यांना चौकशीसाठी बोलावलं होतं। या चौकशीमध्ये VK सिंग म्हणाले की यामध्ये संपूर्ण चूक पायलटची आहे, पायलटचा निर्णय चुकला आणि त्यामुळे अजित पवारांचा अपघात झाला। परंतु या VK सिंगने त्या पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी दिली,
व्हॉट्सॲप कॉलवर सांगितलं की मीडियापासून लांब राहा, जास्त काही बोलू नका. त्यामुळे नेमका आता या संपूर्ण प्रकरणाला का बरं दाबण्याचा प्रयत्न होता, ही सुद्धा बघणं गरजेचे आहेत. जर यामध्ये व्ही.के. सिंग आरोपी नसेल तर मग तो का घाबरतो? तसेच या संपूर्ण विमान दुर्घटनेमध्ये कोण मोठे नेते सहभागी होते, कोण मोठे मंत्री सहभागी होते, कोणी सगळा डाव रचलेला होता, त्या सगळ्यांचा डाव अखेर आत्ताच उघड झाला असून महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यात मोठा आत्ताचं सत्य समजणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की फक्त पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. और पवार साहब की एनसीपी का मर्जर करने वाले थे, एनसीपी फिर से मिलने वाली थी, इसके कारण से ये एक साजिशन की गई हत्या है. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचा लढा दिल्लीपर्यंत गेलाय. हा घातपात होता असा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी अनेक प्रश्न केलेत, पण त्यावर अजूनही गुन्हा दाखल केला जात नाहीये. या सगळ्या शंकांसह रोहित पवारांनी दिल्ली गाठली. दिल्लीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह आपच्या खासदार नेत्यांची त्यांनी भेट घेतली. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी चौकशीचा मुद्दा संसदेत मांडण्याची मागणी रोहित पवारांनी केली. या भेटीत नेमकं काय घडलं? आपचे खासदार संजय सिंह यांनी मोठी शंका काय बोलून दाखवली? सोबतच रोहित पवारांनी एक ट्विट करत प्रफुल्ल पटेलांना काही सवाल केलेत. प्रफुल्ल पटेल हे VSR कंपनीच्या रोहित सिंगच्या लग्नाला राजस्थानला गेले होते का, असा सवाल करत त्यांना एक आव्हान दिलंय. काय आहे हे आव्हान? नेमका आरोप काय केलाय? सगळं सविस्तर पाहूया. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी DGCAनं अहवाल दिला, पण अजूनही या प्रकरणी FIR घेतली जात नाहीये. विधानसभेतही रोहित पवारांनी आवाज उठवला. आता ते संसदेत हा मुद्दा मांडण्याची मागणी करतायत. त्यासाठी रोहित पवारांनी अरविंद केजरीवालांची भेट घेतली. VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, हा मुद्दा मांडत रोहित पवारांनी केजरीवालांना अपघाताबाबतची माहिती, जमा केलेले तपशील दिले. सोबतच मनोज कुमार झा आणि संजय सिंह या नेत्यांचीही रोहित पवारांनी भेट घेतली. अपघाताच्या चौकशीचा मुद्दा संसदेत उचलावा अशी मागणी त्यांनी केली. तसंच या अपघाताचा तपास 12 रूल अंतर्गत करावा, DGCA मध्ये मोठे बदल व्हावेत आणि TDPच्या नेत्यांना मंत्रिमंडळातून हटवावं अशा मागण्या रोहित पवारांनी केल्या. यावर या सगळ्याच नेत्यांनी सहकार्याचं आश्वासन दिलं. तसंच संजय सिंह यांनी ब्लॅक बॉक्स बाबत एक मोठी शंका बोलून दाखवली. सर्वात महत्त्वाचं, अपघातामागे विलिनीकरण हे कारण असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. काय म्हणाले संजय सिंह, पाहूया. अपनी एनसीपी का और पवार साहब की एनसीपी का मर्जर करने वाले थे, एनसीपी फिर से मिलने वाली थी, इसके कारण से ये एक साजिशन की गई हत्या है, ऐसी आशंका, ऐसा संदेह है. तो इसलिए इस विषय को